नमस्कार. मी ओंकार धर्माधिकारी. काल गणपती बाप्पांचं विसर्जन आणि त्या विसर्जनामधली मिरवणूक आणि त्यातली कला आणि कलाकारांची हतबलता बघून अतिशय वाईट वाटलं, भयंकर. त्याच्या बाजूला डी-जे आणि त्या घाणेरड्या डी-जेमधली गलिच्छ गाणी, त्याच्यावर लोकं तर नाचत होती. पण एकीकडे आपली परंपरा, संस्कृती जपणारे जे कलाकार आहेत, ते महिना-महिना, दीड-दीड महिना स्वतःचं घाम गाळून, मेहनत करून कला सादर करण्यासाठी तिथे आलेले असतात. म्हणजे बाप्पाला विसर्जन देण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी. पण त्यांची कला बघणं तर लांब, त्या डी-जेंसमोर, त्या गलिच्छ घाणेरड्या आवाजांसमोर त्यांच्या कलेचं कुठेच स्थान नव्हतं. ना आवाजात होतं, ना बघण्यांमध्ये होतं. फक्त आपण म्हणतो की आपण हिंदुत्ववादी आहोत किंवा आपण आपण आपल्या परंपरेला पुढे नेलं पाहिजे, आपल्या संस्कृती जपल्या पाहिजेत. पण तेच काम ते कलाकार करत होते, जे गेले एक-एक, दीड-दीड महिन्यापासून आपल्या पूर्ण मेहनतीने आपली कला सादर करायचा त्यांनी काल प्रयत्न केला. पण त्या घाणेरड्या डी-जेमुळे, त्या डी-जेमधल्या घाणेरड्या गाण्यांमुळे ना त्यांचा आवाज आला, ना त्यांची कलेची दखल घेतली गेली. ते डी-जे तासनतास एकाच ठिकाणी थांबवून लोकं त्याला प्रतिसाद देत होती आणि या ढोल पथकांना मात्र हातबल व्हावं लागलं. ना ते पुढे सरकत होते, ना यांची कला कारण की ढोल शरीरावर घेऊन तासनतास फिरणं, या सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. ते एका कलाकारालाच माहीत असतं की ते किती मेहनत करतात. अतिशय वाईट वाटलं की आपण एकीकडे कल्चर आपलं आपलं महाराष्ट्र आणि आपली संस्कृती या बाबतीत आपण बोलतो आणि दुसरीकडे अशा घाणेरड्या गोष्टींना आपण प्रतिसाद देतो आणि कला आणि कलाकार परत एकदा हतबल होतात. खूप वाईट वाटलं. नक्की या बाबतीत विचार करा. प्रशासन, सरकार, त्यापेक्षा जास्त आपण एक सुजाण नागरिक आणि कलाकार म्हणून या बाबतीत नक्की विचार केला पाहिजे. आपण विचार केलं तरच पुढच्या वर्षीपासून यामध्ये काहीतरी नक्की बदल घडेल. नाहीतर तसं पण बघायला गेलं तर खूप सगळ्याच सणांबाबतीत खूप गलिच्छ प्रकारचं वातावरण झालं आहे. जर आपण आत्ताच आवरलो नाहीत, थांबलो नाहीत, तर पुढचा काळ खूप भयंकर येईल. सगळ्याच गोष्टींसाठी, ना की फक्त कला आणि कलाकारांसाठी. प्लीज नक्की विचार करा.